हा डेली टाइम फ्रेम वरचा चार्ट आहे आणि हा बघून तुमच्या लक्षात येईल की मार्केटनी साधारण 8 जुलै 2024 म्हणजे असं समजा की जून 2024 नंतर ही लेवल तो क्रॉस नाही करू शकलेला. एकदा फक्त इकडे त्यांनी प्रयत्न केलेला होता. काही दिवस वरती राहिला आणि नंतर तिकडनं खाली राहिला. तर इथे खूप मोठा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे त्याच्यासाठी. हीच जर टाइम फ्रेम बदलून जर आपण विकली करून बघितली तर विकली टाइम फ्रेम वरती पण आपल्याला प्रॉपर त्याच्यामधनं एक आयडिया येऊ शकते की मार्केट आता इकडनं कुठे जाईल ते. इथे तुम्ही बघा की बरोबर ही सेम लाईन ती 24,800 ची आणि हे ज्या दिवशी 24,800 क्रॉस झालेलं दिसेल तर त्यावेळेला पहिलं टार्गेट साधारण एक 25,100च्या आजूबाजूला होता. ते इथपर्यंत हे 25,200 किंवा 25,100च्या आजूबाजूची रेंज येते आणि त्याच्यानंतर मग मात्र कदाचित न्यू हाय पर्यंत पण आपण जाऊ शकू. पण त्याच्या आधी बरेच जणांचं म्हणणं असं आहे किंवा बरेच जणांचं मत असं आहे की एक फॉल आपल्याला बघायला मिळेल आणि हा फॉल कदाचित आता आपण 24,400च्या जवळपास आहोत आणि याच्या आधी त्यांनी 23,600 आता रिसेंटली टेस्ट करून बघितलेला होता आणि त्या 23,600ला न फक्त तो परत एकदा रिकवर झाला फक्त. पण ती लेवल पहिले म्हणजे 23,600 किंवा 23,500ची म्हणजे आता जिथे आपण आहोत तिथपासून 1,000 पॉईंट खाली जवळपास आणि तिथनंही जर तो टिकू नाही शकला तर मग मात्र इथे पुन्हा एकदा म्हणजे ही 22,500ची लेवल आहे. तर 2,000 पॉईंट जर आपण खाली जाणार असू तर तुमचा पोर्टफोलिओ जर चांगल्या ब्लूचिप स्टॉकचं वजन असलेला असेल तर तुम्हाला 10 ते 12% फॉल नक्की बघायला मिळेल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. मार्केट एवढं 1,500-2,000 पॉईंटनी निफ्टी खाली आल्यानंतर. किंवा तुमचा पोर्टफोलिओ जर स्मॉल कॅप मिड कॅपचा असेल मॅक्झिमम त्या सेक्टर मधले स्टॉक जास्त असले समजा मिड कॅप आणि स्मॉल कॅप मधले तर मग मात्र तुमचा पोर्टफोलिओ हा इक्विटीचा असू दे किंवा म्युच्युअल फंडचा असू दे याच्यामध्ये तुम्हाला 20-25% पेक्षा जास्त किंवा तेवढी घट बघायला मिळू शकते जर मार्केट एवढं कोलॅप्स झालं तर. तर मिक्स ट्रेंड आहे सध्याचा आणि आपण बरोबर मिडलला आता थांबलेलो होतो. इकडनं जर सुरुवात झाली वरती जायला तर मग मात्र 24,800चा सपोर्ट पकडून मार्केट वरती जाईल आणि कदाचित हा जो 26,300च्या आजूबाजूचा टॉप आहे हा टॉप ब्रेक करेल आणि 27,000 28,000 पर्यंत जाऊ शकेल. पण हा अटेम्प्ट जर फेल झाला त्याचा आणि 25,000 ते क्रॉस नाही करू शकलं तर मग मात्र या डाऊनसाइड ओपन राहतील. तर आपल्या पोर्टफोलिओला प्रोटेक्ट करा त्याच्यासाठी आधी मी तुम्हाला निफ्टी वापरून आपल्याला कसं प्रोटेक्ट करता येईल हे दाखवलं याच्यामध्ये की जरी रोलओव्हर जरी करायला लागला तरी सुद्धा तुम्हाला 100-150 पॉईंट हे प्रत्येक रोलओव्हर मध्ये मिळतातच. 12 महिन्यामधले 10 किंवा 11 महिने तुम्हाला 100-100 150 पॉईंट मिळत राहतात आणि तुमचा पोर्टफोलिओ एकीकडे त्याच्यामधले शेअर हार्डली तुम्ही जर एक 10% फक्त रिड्यूस करणार असाल कारण सगळा पोर्टफोलिओ कोणी विकत नाही हे मी बघितलेलं आहे. तर मंदी येणार आहे असं मी तुम्हाला अगदी छातीठोकपणे सांगितलं. सिच्युएशन्स पण तशा असल्या तरी सुद्धा पूर्ण 25 लाख रुपये मार्केटमधले सगळे शेअर्स विकून टाकले आणि 25 लाख रुपये बँकेत ठेवले. असं करणारा फार तर 1,000 किंवा 5,000 मध्ये एखादा असू शकेल व्यक्ती. बाकी असं कोणी विकत नाही. तर न विकता समजा जर तुम्ही एक 100 तरी 25 लाखापैकी समजा जर तुम्ही 2-3 लाख रुपयांचे 5 लाख रुपयांचे शेअर विकणार असाल तर मग मात्र मंदी येण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही एक निफ्टी शॉर्ट करून त्याला रोल ओव्हर करा. तुम्हाला कुठलाही शेअर न विकता प्रॉफिट होतोय हे तुम्हाला कळू शकेल. तुमचे काही प्रश्न असले तर मग आपण घेऊया. अदरवाईज इथे थांबू. तुमच्याकडनं मला थोडेसे इनपुट पाहिजे होते की डाऊनफॉल कसा प्रोटेक्ट करायचा आपण. तर कोणी तुमच्यापैकी जर तसे काही उपाययोजना केलेली असेल की काहींनी आपला पोर्टफोलिओ रिड्यूस केला किंवा निफ्टी सारखं टूल वापरलं किंवा ऑप्शन सारखं टूल वापरलं तर त्यांनी ते शेअर करावं अनम्यूट करून. अदरवाईज तुमच्या जर काही क्वेरी नसल्या तर मग आपण इथे थांबूया. ग्रुपमध्ये आहोत भेटत राहू आणि डिस्कस करत राहू. हा मुद्दा आता ज्या काही लागोपाठ मीटिंग झाल्या पर्सनल 1-to-1 तर त्या मीटिंग मध्ये आम्ही डिस्कस केला होता. पण
मी म्हटलं की सगळ्यांपर्यंत याला पोहोचावं म्हणून झूम मीटिंग आयोजित केली होती, कारण सगळ्यांना वन टू वन तिकडे पर्सनल मीटिंगला फिजिकली येणं शक्य नसतं. याच्यासाठी म्हटलं झूमवर आपण भेटलो तर आपलं कम्युनिकेशन चांगलं होऊ शकेल. तुम्ही अनम्यूट करून काही तुमची मतं असली तर सांगू शकता, अदरवाईज मग आपण इथे थांबूया. हॅलो. हा बोला. हा. हॅलो. बोला ना सर. का आवाज नाही आला? एक मिनिट. आता येतोय का आवाज? येतोय, मगाशी पण येत होता, बोला ना. हा, याच्यात मला एक विचारायचं वाटतं, आपण फक्त पीएमएस बद्दल बोलतोय का, की म्हणजे पीएमएस मधले असलेले पोर्टफोलिओ प्रोटेक्ट करायचा, की जनरल आपला आहे तो? नाही नाही, जनरल आहे तो. असं मी पीएमएचं उदाहरण याच्यासाठी दिलं हं. की हा हा. ज्यांना म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर मोठे फंड्स आहेत आणि ज्यांना स्वतः फंड मॅनेज करणं जमत नाहीये, तर अशी लोक बरीचशी पीएमएसच्या मार्गाने आपली गुंतवणूक करतात किंवा म्युच्युअल फंडचा हं. आसरा घेतात. तर ती म्युच्युअल फंड आणि पीएमएस मधनं केलेली गुंतवणूक जर बघितली तर म्युच्युअल फंड तर आपणच स्वतः मॅनेज करत असतो. पण पीएमएस ज्या वेळेला आपण दुसऱ्याकडे देतो आणि एवढी मोठी हेवी फी ती लोक आपल्याकडनं घेतात, तर माझा मुद्दा असा होता की बरोबर. ही लोक डाऊनफॉल प्रोटेक्ट करण्यासाठी कुठलीही ऍक्शन घेत नाहीत. की त्यांनी जर त्यांना समोर दिसतंय आपल्यापेक्षा, तर त्यांना जास्त जास्त चांगलं समजतं दिसतं, तेवढे टूल्स त्यांच्याकडे अवेलेबल असतात. तर आपल्यापेक्षा जर ते लोक एवढे इक्विप्ड असतात, तर जसं मी तुम्हाला निफ्टी फ्युचर शॉर्ट करा असं सांगतोय किंवा पोर्टफोलिओ रिड्यूस करा असं सांगतोय, तर मी कुठेही असं बघितलं नाही की तो 50 लाखांचा पोर्टफोलिओ. बरं, पीएमएस मध्ये तेवढी लिबर्टी असते, म्युच्युअल फंड वाल्यांना थोडेसे प्रॉब्लेम असतात की ते कॅशवर जास्त राहू शकत नाहीत आता. पण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पीएमएस ला सर्व्हिस मध्ये, नसतात का म्हणजे हा, पीएमएस ला तर असे काही पीएमएस ला? रेस्ट्रिक्शन्स नसतात ना, ते कॅशमध्ये राहू अच्छा शकतात त्यांना अच्छा. पाहिजे तेवढे. ओके. हा, तर त्यांनी असे काही म्हणजे पोर्टफोलिओ 20-30% रिड्यूस केला आणि त्यांना आता धोका वाटतोय मार्केटमध्ये, म्हणून त्यांनी तो कॅशमध्ये थोडेसे दिवस राहू असं प्रिफर केलं. असं मी कुठेच बघितलेलं नाहीये किंवा असं कोणाच्या बोलण्यातही आलेलं नाहीये. म्हणून मी म्हटलं की तुमच्या बरोबर सगळ्यांबरोबर हा अनुभव शेअर करू आणि कोणाला काही वेगळे व्ह्यू किंवा अनुभव आलेले असतील तर ते विचारूया. तुम्ही काय इमर्जिंग कराल मार्केट अशा आहे. वेळेला? नाही, अशा वेळेत माझा पर्सनल पोर्टफोलिओ आहे, त्याच्यात माझा ऑप्शन्सवर तर आहेच आहे. इंडिव्हिज्युअल बरोबर. स्टॉक्सला स्टॉप लॉस असतात अच्छा. आणि बाकी बरं. सगळं हेजिंग माझं ऑप्शन्सवर आहे. बरोबर त्यामुळे आहे. करेक्ट. आणि मेनली मी ऑप्शन्सवर करत असल्यामुळे तो फक्त डेल्टा मॅनेज करतो मी. बरोबर आहे. तो एक आहे. परफेक्ट आहे. पण परफेक्ट आहे. याच्यात एक आहे की आपलं मार्केट हे इमर्जिंग मार्केट असल्यामुळे हम्म. आपल्या मार्केटला डेल्टा शक्यतो झिरो ठेवू नये. ते अच्छा. म्हणजे थोडक्यात थोडा पॉझिटिव्ह, कारण ह्या कंपाऊंडिंगचा जो इफेक्ट आहे हा तो हा. नाहीतर निघून जातो. कारण हा, जर तो का मिळणार नाही. बरोबर आहे. सपोज 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 आता मार्केट वाढायला लागलं, पुढे हम्म. आता 2 वर्ष स्टॅग्नंट आहे, हम्म. याच्या पुढे जर का ते एकदम 2-3 वर्ष सतत वाढत राहिलं, हम्म. तर फ्युचर शॉर्ट केलेला असेल तर हम्म. कंटिन्युअस आपला लॉस फ्युचरमध्ये होईल. हो, बरोबर आहे. एक मानसिक हे असतं की हो, माझा सगळा लॉस भरून निघतोय याच्यातून, हा, जो काय पोर्टफोलिओ त्याच्यातून माझा लॉस भरून निघतोय. बरोबर आहे. पण करेक्ट. काय होतं, नेट नेट ऑलमोस्ट झिरो असल्यासारखंच होतं परत. बरोबर. म्हणजे कंपाऊंडिंगचा इफेक्ट जो पोर्टफोलिओ कडून अपेक्षित आहे तो मिळत नाही. बरोबर. बरोबर. म्हणून मी जे उदाहरण अं, दिलं ना की 25 लाखाच्या समोर तुमचा एक निफ्टी, म्हणजे 25 लाखाच्या व्हॅल्युएशन समोर 15 लाख रुपयांचा निफ्टी, हे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला ते वाढवायचं असेल, तर हा जो फरक आहे, हा जो डेल्टा आहे, हा तुम्ही दुप्पट करू शकता. म्हणजे 15 लाखाच्या बरोबर. पोर्टफोलिओ, सॉरी, 30 किंवा 40 लाखाच्या पोर्टफोलिओ समोर एक निफ्टी शॉर्ट, असं तुम्ही प्रपोर्शन इक्वेशन ठेवू शकता त्याचं. असं हो, असं पण मला म्हणजे हे ते काहीतरी पाहिजे प्रत्येकाला होतं. हम्म. ते करू शकतो आपण. ते पण काय आहे की
ते प्रत्येकालाच असं म्हणजे ज्यांचा जॉब आणि हे आहे या सगळ्यांना बरोबर ते गणित बसवणं, कारण काय थोडं त्याला रिव्ह्यू करावं लागतं सारखं सारखं. बरोबर बरोबर. अगदी डेली नाही म्हटलं तरी वीकली थोडं तरी बसून ते करावं लागतं. आणि कधीतरी अच्छा. काय होतं, बऱ्याचदा पॅनिक सिच्युएशन पण येऊ शकते हो. की सपोज मी फ्युचर शॉर्ट केलेलं आहे आणि हम्म मार्केट एकदम तुसाट वाढायला लागलं, हम्म. ते एकदम आपल्याला जेव्हा लॉग इन करतो तर फ्युचर मध्ये भला मोठा लॉस दिसतो, की जो आपल्याला बरोबर कॅश मध्ये परत हे करायचा आहे. बरोबर आहे. पण त्याच्या अगेन्स्ट आपण पोर्टफोलिओ मधले शेअर्स विकणार नाहीये. हो हो बरोबर. तर तर आता मग याच्यामध्ये दुसरा इलाज असा उरतो की जे आपण म्हणतो की ठीक आहे, आपण वाट बघितली 25,000 किंवा 25,500 पर्यंत. तर 25,500 गेल्यानंतर न्यू हायच्या सगळ्या गोष्टी ज्या चालू होतील त्याच्या आधी तर सगळेजण सांगतात की एकदा प्रॉफिट बुकिंग येणार म्हणून. तर समजा 25,000 पर्यंत आपण पोहोचलो आणि 25,500च्या आजूबाजूला प्रॉफिट बुकिंग ते आपल्याला वाटायला लागलं. तर अशा वेळेला मग कमीत कमी अर्धा तरी, म्हणजे 30 लाखाचा असेल तर एक 10 लाख रुपयांचा तरी आपला पोर्टफोलिओ सेल आउट झाला पाहिजे. आणि मग तो सेल आउट करताना ती कंपनी ए ग्रुप मधली आहे का, बी ग्रुप मधली आहे का, स्मॉल कॅप मधली आहे असं न बघता सरळ सगळे शेअर्स पकडायचे आणि प्रत्येकामधनं 10-10% क्वांटिटी रिड्यूस करायची. व्हॅल्यू वाईज ऍक्च्युअली, क्वांटिटी म्हणण्यापेक्षा. की एखादा शेअर समजा 1 लाख रुपयाच्या किमतीचा असेल आपल्या पोर्टफोलिओमध्ये, एखादा 75,000चा असेल, तर 75,000चे 10% विकताना 7,500 रुपयाचा तो शेअर विकायचा. 1.5 लाख रुपयांच्या पैकी 15,000 रुपयांचा तो शेअर विकायचा 10% रिड्यूस करताना. असं काहीतरी करायला लागेल. आणि मग त्याच्यामध्ये असा अनुभव येऊ शकतो की समजा मार्केट खाली आलंच नाही, तर मग आपण विकले आणि आपण विकल्यानंतर वरती गेले, हे जे आपण कॉमन बोलतो, तर तसं होऊ शकतं. पण तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे की तो सतत लॉस बघत राहणं हे सुद्धा प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. मग अशा वेळेला शेअर्स विकणं एवढंच फक्त राहतं. आणि हे पीएमएस वाले त्याच्यावरती सोल्युशन का अजून काढत नाहीत, हा पण एक जरा क्युरिओसिटी पार्ट किंवा आहे माझा. एक अजून करता येईल की एक 3 महिने किंवा 6 महिने पुढचा पुट बाय करून ठेवायचा, हा, म्हणजे ते ते एक कंटिन्युअस. होऊ शकतं. म्हणजे मग ते इन्शुरन्स प्रीमियम दिल्यासारखंच होईल डायरेक्ट. एक्झॅक्टली. हा, की हो, खाली ऍक्च्युली आला तर आपला. हा, बोला बोला. सर, पुढचे 3 ते 4 वर्षाचे क्वार्टर एंडचे पुट्स अवेलेबल असतात बाईंगला. हो बरोबर आहे. सो हां, तर खूप लांबचाही पुट बघू शकतो. फॉर एक्झाम्पल 23,000, आत्ता मार्केट 24,500च्या आसपास आहे. हम्म, आणि 28 डिसेंबर 2027चा 23,000चं पुट ₹469, म्हणजे साधारण 30,000च्या आतमध्ये बसेल अशा व्हॅल्युएशन मध्ये अवेलेबल आहे. करेक्ट. हा, सो इन केस ऑफ क्रॅश, म्हणजे जर आपण बरोबर. एक्सपेक्ट करतोय की क्रॅश येईल किंवा मार्केट, आता काही लोक म्हणतात 20,000ला जाईल, हम्म. त्यावेळेला हा पुट घेतलेला कामात येऊ शकतो. म्हणजे आत्ता जर हेज म्हणून तो पुट घेऊन ठेवला, बरोबर. पुढच्या वर्षीचा किंवा त्याच्या पुढच्या वर्षीचा आहे, तर हे ट्रान्झॅक्शन वर्षातनं एकदा किंवा फार तर फार दोनदाच करावं लागेल. पण करेक्ट. त्याच्यावरही अभ्यास केला जाऊ शकतो की खूप टाइम टाइम ज्याचा खूप लांबचा आहे आणि बरोबर. डिस्टन्स साधारण 1,500-2,000 पॉईंट, किंवा डिस्टन्स साधारण निफ्टीच्या 10% डिस्टन्सचा पुट आपल्याला पोर्टफोलिओ व्हॅल्युएशनच्या 1% प्राइसमध्ये मिळतो. हा, करेक्ट. तर त्याच्यावरही अभ्यास करू शकतो. हा पण एक चांगला उपाय आहे की जसं आपण लाईफ इन्शुरन्स घेतो त्याचे पैसे समजा आपण जे हप्ते भरतो ऍटलिस्ट तेवढे तरी परत मिळतात, थोडंफार नॉमिनल व्याज मिळतं त्याच्यावरती. पण जे आपण मेडिक्लेम घेतो किंवा ऍक्सिडेंट इन्शुरन्स घेतो त्याचे पैसे आपल्याला परत मिळत नसतात. तर हा ऍक्सिडेंट इन्शुरन्स एक किंवा जनरल इन्शुरन्स आहे आपल्या पोर्टफोलिओचा. तर आपण असा आता 24,300 मार्केट चाललेलं आहे, तर 23,000च्या आजूबाजूचा किंवा 22,500चा पण पुढची व्हॅल्युएशन आणि पुढची साधारण 3 महिने पुढचा किंवा अगदी 1 वर्ष पुढचा जरी आपण बघितला, तर तो लावून ठेवायला लागेल. त्याच्यामध्ये लिक्विडिटी कमी असेल कदाचित, पण तो जर घेतला तर ते पैसे जर तो फॉल आलाच नाही तर ते वाया जाणार आहेत. पण ते इन्शुरन्स पोटी आपण दिलेले आहेत, हे आपल्या डोक्यामध्ये फक्त पाहिजे. तर असं इन्शुरन्स कव्हर आपण आपल्या पोर्टफोलिओसाठी घेऊ शकतो. हे एक अजून एक तिसरं सोल्युशन आपल्याला मिळालंय त्याच्यामधनं.
आणि हे जरा थोडंसं लॉजिकल वाटतं. म्हणजे आपल्या पोर्टफोलिओमधनं आपण पिरियडिकली स्टॉक विकत राहणं हे करू शकतो, जे कॉमन सगळेजण करतात. आणि मग मार्केट वरती गेल्यानंतर आम्ही विकला आणि भाव वरती गेले हे आपल्याला ऐकायला मिळतं. आणि हा जो एक पुट ऑप्शनचा पर्याय समोर आलेला आहे, तर तसा इन्शुरन्स आता 20-30 हजार रुपये खिशातनं गेल्यानंतर कोणालाही वाटणारच आहे असं, की मार्केटच खाली आलं नाही, पण या पुटमध्ये व्हॅल्यू त्याची झिरो झाली. पण तो पण प्रोटेक्शन म्हणून घेतलेला होता, इन्शुरन्स म्हणून घेतला होता आणि अपघात झाला नाही ही खूप चांगली गोष्ट आहे. ते इन्शुरन्सचे पैसे वाया गेलेत तरी चालतील आपल्याला. अशा विचारांनी आपण ते करायला पाहिजे असं वाटतं. हे 4-5 वर्षातनं एक जो मोठा क्रॅश येतो ना, हा. त्यावेळेला ते कामात येतात. सो जे कन्सिस्टंटली जर कोणी हे करत असेल तर त्याला त्याच्यातलं बेनिफिट नक्की दिसेल. ऍक्च्युली ही बरोबर. आयडिया ना जेव्हा मला कॉल पुट माहिती नव्हते काय असतात, तेव्हा मी मेलवर आलेल्या एका म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये बघितला होता. सो त्यांनी 2018ची गोष्ट आहे. सो त्यांनी 10,000चे पुट त्यांच्या पूर्ण एएमच्या अगेन्स्ट 10,000चे पुट 32,000 क्वांटिटी त्यांनी घेऊन ठेवली होती. म्हणजे त्याच्यातनं ऍक्च्युली माझा इंटरेस्ट स्पार्क झाला होता की हा पुट म्हणजे काय प्रकार असतो. सो त्यांनी 32,000 क्वांटिटी घेऊन ठेवलेली होती 10,000च्या पुटची आणि 2020च्या क्रॅशमध्ये 100% त्यांनी तो इन्शुरन्स वापरून त्यांची एनएव्ही प्रोटेक्ट करायला दे मस्ट हॅव युज्ड इट. वा वा, क्या बात आहे. पण याच्यामध्ये मात्र एक पथ्य पाळायला लागेल, की तो पुट ज्या वेळेला त्याची व्हॅल्यू वाढायला लागेल, तर तसं आपली जी कॉमन आपली सवय असते, की नफा दिसला की बुक करायचा, असं कुठेही बुक न करता तो इन्शुरन्स आहे त्याच्यामुळे त्याला हात लावायचा नाही, अशा पद्धतीनेच त्याच्याकडे बघायला लागेल. तर हो 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 नक्की. अजून काही कोणाकडे काही पर्याय अवेलेबल आहेत? एक एक मुद्दा पराग सर मी बोलतो हो, की बोला ना. तुम्ही म्हणालात की पीएमएसच्या अगेन्स्ट कोणी असं हेजिंग करताना दिसत नाही. हा. तर त्याची काही कल्पना नाहीये मला, परंतु SIF बद्दल तर असं म्हटलं जातंय की जो काय तुमचा 10 लाखाचा पोर्टफोलिओ, समजा आता तुम्ही जो तसे 5 युनिट्स घेतले म्हणजे 50 लाखाचं हम्म, SIF मध्ये गुंतवणूक असेल, तर प्रत्येक SIF त्या पोर्टफोलिओला हेज करण्यासाठी पुट बाय करतातच, कारण त्यांना ते अलाउड आहे बाय लॉ की हेजिंग थ्रू डेरिव्हेटिव्ह. आणि पण आपल्याला अर्थात ते विजिबल नाहीये त्या आतमध्ये स्ट्रॅटेजी काय करतात. पण अच्छा. काही काही रेकॉर्ड शंकरन नरेन यांचे आहेत की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की रिस्क ऍडजस्टमेंट रिटर्न्स त्याच्या SIFच्या पोर्टफोलिओचे मिळवण्यासाठी ते पुट बाय करतात ठराविक अच्छा क्वांटिटीचे. अच्छा. हा. अच्छा, ओके. नाही, आणि माझ्यासाठी ही बातमी नवीन आहे. ही माहिती नवीन आणि आहे माझ्यासाठी. हा. तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल AMCच्या रिलेशनशिप मॅनेजरला मी विचारलं होतं डिटेलमध्ये. हा. तेव्हा त्यांनी मला एवढं सांगितलं होतं की आम्ही पुट बाय करतो लिप्सचे आणि अच्छा. मंथली कॉल सेल करतो आणि अच्छा. पोर्टफोलिओ इंटॅक्ट ठेवतो. त्याच्यामुळे जरी डाऊनटर्न झाला तरी आम्ही पोर्टफोलिओ काढत नाही, परंतु आमचे रिटर्न्स पुट कॉलच्या याच्यातून रिकवर करतो. प्रोटेक्ट केलेले असतात. ओके, ग्रेट. हो. बरोबर आहे. बरोबर. हीच हेजिंगची पद्धत आहे. आणि ज्या वेळेला सेल ऑन राईज त्यावेळी कॉल विकायचा आणि त्यावेळी पुट खरेदी करायचा. कारण तिथनं जिथं तुम्ही सेलिंग चालू होतं तिथनं खालच्या बाजूला कॉल सेल केला की कॉलची किंमत घसरती आणि पुटची घसरती वाढत जाती, कारण मार्केट खाली येतं. तो स्पॉट बरोबर. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे कुठं मार्केटचं रिव्हर्सल आहे, तेवढं माहीत करून घ्या, बरोबर. काम बरोबर. संपलं. करेक्ट. बरोबर. कारण आता जो तर ग्राफ समोर आहे त्याच्यामध्ये जुलै 23 पासून सप्टेंबर 24 पर्यंत कॉन्स्टंट राईज होतं. त्याच्यात हो. समजा आपण 12, 13, 14 महिने पकडले तर 14 वेळा आपण फ्युचर सेल केलाय आणि तो शेवटी मंथ एंडला आपल्याला बाय करायचा आहे. आणि जर आपण बरोबर. पोर्टफोलिओ काढलाच नाही तर प्रत्येक वेळेला आपण तो लॉस बुक करणार आहोत आणि फक्त ₹100 वरती प्रीमियमवर पुढल्या महिन्याचा फ्युचर सेल करणार आहोत. त्या 12 महिन्यात मला 100च्या रेटनी ₹1,200 मिळाले, परंतु बरोबर. जुलै टू सप्टेंबर 18,000वरून 24,000वर म्हणजे 6,000चं नुकसान झालं. की मी जर पोर्टफोलिओला हातच लावला नाही तर फ्युचर सेलिंग मध्ये मी 6,000 गमवले आणि 1,200 कमवले, म्हणजे इट्स अ लॉस. तर जेव्हा आपल्याला तो साईडवेज दिसतोय तेव्हा कदाचित ती स्ट्रॅटेजी वर्क होईल, बट मे नॉट ऑलवेज. बरोबर. नाही, पुटचं जे शेअर लिप बाय करतात का नाही आणि त्याच्या करस्पॉन्डिंग मंथली विकतात, तर मंथलीचा जो टाइम डिके आहे तो जोरात असतो आणि पुटचा त्या मानानं रिलेटिव्हली कमी असतो. पण डायरेक्शनमध्ये पुटच्या तुमच्या जर मार्केट निघालं
तर ते बॅलन्स होतं आणि तिकडचं डबल स्पीडनं पैसा मिळतो. त्यासाठी हे लोक या पद्धतीनं हेजिंग करतात. ती एक स्ट्रॅटेजी आहे. किंवा फ्युचर खरेदी केलेले असतात आणि त्याला कॅरी फॉरवर्ड रोल ओव्हर करत नेतात. कोरोनापासून जर तुम्ही फ्युचर रोल ओव्हर करत नेला असेल तर फ्युचरचं कॅल्क्युलेशन करून बघा आज रोजी किती व्हॅल्युएशन झालं आणि त्याला पुटनं हेज करत नेतात किंवा वरती कॉल सेलिंगनं पण हेजिंग असते. या दोन्ही पद्धतीनं हेजिंग करता येते. धन्यवाद. बरोबर. तर सांगायचं एवढंच होतं याच्यामधनं की आता ही जी लेवल दिसते समोर 24,800च्या जवळपासची, तर ती लेवल जर क्रॉस करू शकलं नाही मार्केट तर कदाचित सेलिंग येऊ शकतं. त्याच्यासाठी तयार राहायला पाहिजे आपण. आणि जर ती लेवल क्रॉस झाली आणि 25,200 किंवा 300 पर्यंत पोहोचलं तर मग मात्र तर तिथनं एक प्रॉफिट बुकिंग चांगलं बऱ्यापैकी या लेवल पुन्हा एकदा टेस्ट करण्यासाठी 700 पॉईंटचं सेलिंग एकदा येऊ शकतं एवढं नक्की आहे. तर हे ऑब्झर्व करायचं आणि आपला पोर्टफोलिओ त्याप्रमाणे प्रोटेक्ट करायचा. आयदर जे आपले काही पर्याय समोर आलेले आहेत, फ्युचर शॉर्ट करणं, पुट खरेदी करणं किंवा ऍक्च्युअल स्टॉक प्रत्येक लेवलला सेल आउट करणं आणि ते सेल करतानाची पण पद्धत वेगवेगळी वापरतात सगळेजण. तर शक्यतो ती आपल्याला जास्त फेवरेबल असेल अशा पद्धतीचे प्रयत्न आपण करायला पाहिजे. याची काळजी घेऊ आपण आणि थोडेसे तेजीचे दिवस अजूनही काही दिवस राहतील असं वाटतंय जरा आता हे जे सगळे बदल सेबीने केलेले आहेत त्यानुसार. पण ही जर 24,800ची लेवल क्रॉस नाही झाली तर मग मात्र एका चांगल्या मोठ्या मंदीसाठी आपण तयार राहायला पाहिजे. त्याच्यासाठी हे टूल्स वापरून आपण तयार राहू आणि अजून काही तुम्हाला जर याच्यामध्ये ऍड ऑन करायचं असेल एक मिनिट आपण वाट बघूया. बाकी जर काही मुद्दे नंतर सुचले तर ग्रुपवरती नक्की पोस्ट करा. ते सगळ्यांच्या माहितीसाठी आणि डिस्कशनसाठी खूप गरजेचे असतात. जसं आता उदय सरांनी सांगितलं की SIF मध्ये आपल्यापर्यंत पोहोचत नाही बातम्या पण तिकडे पुट आणि कॉलचे टूल्स वापरलेले गेलेले असतात. तर माझ्यासाठी म्हणजे माहिती नवीन होती. मी नक्की त्याचा अभ्यास करेन. पण PMS मध्ये जेवढं क्लोजली मी ऑब्झर्व करतोय तर त्याच्यामध्ये तरी मला हे दिसलेलं नाही अजून. विचारून बघीन त्यांना सुद्धा की ते इंटरनल काही अजून त्याच्यामध्ये करतात का असं. पण PMS मध्ये तरी मी पाहिलेलं नाहीये असं टूल वापरलेलं. पेअर एक ट्रेडिंग करतात PMS मध्ये सर. अच्छा. पण ते पेअर ट्रेडिंग असतं. हो पण त्या क्लायंटच्या अकाउंटमध्ये ते ट्रान्झॅक्शन दिसायला पाहिजे ना, तसं दिसत नाही असं मला म्हणायचंय. दोन शेअर चालणारे असतात त्यातलं दोन पॅरलल चालण्याजोगे शेअर असतात ते खरेदी केले जातात. एखादा चालला नाही तर दुसऱ्यावरती ते रिकव्हर होतं, लॉस होत नाही. अच्छा अच्छा, अशा पद्धतीने. ओके, बरोबर. पण अशा वेळेला ते पोर्टफोलिओ रिड्यूस झालेले मी पाहिले ना त्यांची व्हॅल्युएशन. जसं आता मी मार्चचं हो. उदाहरण दिलं. हा, तर ते 60-62 लाख पर्यंत पोहोचलेले पोर्टफोलिओ पुन्हा एकदा 53-54च्या आजूबाजूला घुटमळले होते. आता पुन्हा मार्केट वरती आलं तर ते झालेत पुन्हा 60 लाख रुपये क्रॉस झालेत त्यांचे. पण नफ्यामध्ये नुकसान झालं आणि मग पुन्हा ते नुकसान भरून 8 लाख रुपये 1 लाख रुपयाची रक्कम सायदेबल रक्कम होती. ती प्रोटेक्ट कुठे त्यांनी केलेली होती की जर केली असती तर आता त्याचा पोर्टफोलिओ 68-70 लाखाच्या आजूबाजूला जायला पाहिजे होता. तर आता फक्त म्हणजे या इथं माझ्या निरीक्षणानुसार या हा इथं जो साधारणतः 2025च्या अलीकडे जो पीक आहे हा त्याच्यानंतर एक 26 आणि 70 याच्यामध्ये एक पीक आहे वर. हा हा तर त्याच्या पुढचा जो आत्ताचा जो भाग बनतो हा आता कर्सर आहे तिथे खाली हा, मार्केट जर बरोबर. खाली की झालं तर आहे हा, हेड अँड शोल्डर होतोय. तो होतो अच्छा. का फक्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि हे साधारणतः पुढचे 2 महिने ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. इथं जर बरोबर. खालच्या लेवलला जर आलं मार्केट आणि ते खाली ब्रिज केला हा, मल्टिपल शोल्डर असू शकतात. तो खाली जर बरोबर. ब्रिज केला तर एक सेलिंगची चांगली संधी मिळेल आणि त्यावेळी बरोबर. तुम्ही फ्युचर शॉर्ट करण्याचे विचार करू शकता. फ्युचर शॉर्ट करणे बरोबर. आणि त्याचं कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन करू शकता तुम्ही. ओके. याच्यावरती लक्ष ठेवा सर. तुम्ही चांगल्या पद्धतीने F&O हँडल करत असता. तर त्याच्यामुळे असं काही तुम्हाला निरीक्षण सापडलं तर तुम्ही जरूर पोस्ट करा आजच्या मीटिंग मधले सगळेजण. आणि मी पण ते हायलाईट करीन तुमची पोस्ट आणि सांगेन की हे आता असं थोडंसं डेंजरस वाटायला लागलंय आमच्या या मीटिंग नुसार. तर जरा लक्ष ठेवा. कदाचित सेलिंग बऱ्यापैकी मोठं येऊ शकेल असं. अजून काही? पराग सर नमस्कार. प्रसाद महाशब्दे बोलतोय. हो, नमस्कार. बोला ना सर.
सॉरी, मी जस्ट 10-12 मिनिटापूर्वी जॉईन झालो, त्यामुळे काय डिस्कस झालं मला एक्झॅक्टली माहित नाही. पण जस्ट हा 2 मिनिटं असतील तर मी मागच्या वेळेस जी स्ट्रॅटेजी वापरली होती ती सांगू इच्छितो. हो जरूर अ, सांगा. माझा माझा पोर्टफोलिओ हा बऱ्यापैकी SME अल्ट्रा मायक्रो मध्ये आहे. सो आम्ही जेव्हा ती स्ट्रॅटेजी ठरवली होती, साधारण पोर्टफोलिओच्या 3% एवढे आम्ही पुट बाय केले होते. नॉर्मल अच्छा. पोर्टफोलिओला 2% असतात, आम्ही 3% केले होते. हा अम, आणि त्याच्यामध्ये टॅक्सेशनचा अँगल पण विचार करायला लागतो. जर का आपला कॅपिटल गेन्स जर बऱ्यापैकी असेल तर स्टॉक विकण्यात अर्थ राहत नाही. पण हो आमचे लॉंग टर्म असल्यामुळे मला 12% कॅपिटल गेन्स होते, म्हणून आम्ही स्टॉक्स पण बऱ्यापैकी विकले होते आणि पुट्स खरेदी केले होते. बरोबर. जेव्हा मार्केट पडलं आणि पुटची व्हॅल्यू बऱ्यापैकी वाढली होती, तेव्हा हम्म, आम्ही पुट विकून तेच शेअर परत खालच्या लेवलला विकत घेतले होते. सो आम्हाला दोन्हीकडून फायदा झाला होता की आम्ही वेळेत एक्झिट मारलं, पुट हम्म, घेतले, त्याची व्हॅल्यू भरपूर वाढली आणि हम्म. त्याच पैशातून तेच स्टॉक परत विकत घेतले आणि त्यामुळे आता ते परत वरती गेले. सो दोन्हीकडचा बेनिफिट आम्ही घेऊ शकलो होतो. बरोबर. आणि फूड घेताना कुठल्या महिन्याचे म्हणजे पार मंथ किंवा अजून कुठले असं इन- आय थिंक इन- 6 ते 7 महिन्यानंतर घेतले होते. लिप्स मध्ये अच्छा. घेतात ते आणि लिप्स मध्ये घेतात आणि स्ट्रॉंग पोर्टफोलिओला 2%चे पुट्स घेतात आणि जसे आता प्रसाद सर बोलले तसं रिस्कीला 3%. अच्छा. ओके ओके. म्हणजे आता समजा जर तसं करण्याची वेळ आली तर आपण डिसेंबरचे फूड घ्यायला पाहिजे आणि ते घेताना मग 24,000चे किंवा 23,000चे असे घेऊ शकतो. आणि याच्यावरती मी जे 1-2 YouTube वरती पण व्हिडिओ ऐकले होते जरा बऱ्या लोकांचे, त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्हाला ह्याच्यातही थोडंसं सेफ खेळायचं असेल तर तुम्ही हा जेव्हा पुट बाय करताय ते साधारण 12 महिन्याच्या एक्सपायरीचे पुट बाय करा, कारण त्याच्यामध्ये व्हॉल्यूम पण जास्त असतात. तुम्ही जर का अच्छा. 3-4 महिन्याचे बाय केले तर त्याच्यामुळे तुमची रिस्क वाढते, कारण जर 3-4 महिन्यात मार्केट नाही पडलं तर प्रॉब्लेम येतो. पण बरोबर. 12 महिन्यात एखादा जोरात डीप याची शक्यता खूप जास्त असते आणि Correct. प्लस त्या महिन्यात तुम्हाला व्हॉल्यूम पण मिळतो, त्यामुळे तिथे तुम्ही बाय पण करू शकता. ऑनेस्टली ओके. कॉल अँड पुट मध्ये माझा एक्सपिरियन्स एकदाचाच आहे. पण हा ही जी स्ट्रॅटेजी आम्ही यूज केली होती ती मी सगळ्यांसाठी सांगतोय. माझा त्यातला हा एक्सपिरियन्स खूप कमी, पण मला चांगल्यापैकी फायदा झाला होता. हम्म, हम्म, हम्म. बरोबर. म्हणजे आता तुमच्या म्हणण्यानुसार आता 24,000चा फूट बाय करायला हरकत नाही, पण तो जुलै 2027 एक्सपायरीचा बघितलेला जास्त चांगला. करेक्ट करेक्ट. ओके ओके ओके. थँक्यू. पण हे खूप व्हॅल्युएबल जसं मी इनपुट सांगितलं होतं. की मी यातला एक्सपर्ट नाही. मी जे हा 2-3 व्हिडिओ ऐकले होते आणि जे बरे वाटले होते मला त्यातल्या लॉजिकने मी सांगतोय. ओके ओके. बरोबर. नाही हे प्रत्यक्ष आणि तुम्ही केलेलं होतं ना ट्रान्झॅक्शन, पण याच्यावरती विचार करूया आपण. ग्रुपमध्ये टाकल्यानंतर याच्यावरती चर्चा पण होईलच. सगळेजण आपली मतं ग्रुपमध्ये टाकतीलच ती. आणि उद्याचा सुट्टीचा दिवस आहे तर बघूया याच्यावरती कसे इनपुट आपल्याला ऍडिशनल मिळतात. पण हो थँक्यू. हे फक्त व्हॅल्युएबल याची इनपुट होतं. एक चूक जी माझी झाली तेही मी सांगतो. अ, हम्म. जेव्हा आपण F&O बाय किंवा सेल करतो त्यातला जो प्रॉफिट असतो तो हम्म. तुमच्या इन्कम मध्ये ऍड होतो, हे मला माहित नव्हतं. हा बरोबर. तो टॅक्सेशन पार्ट झाला. तर त्याच्यावरती पण बोलूया आपण, कारण ती सायझेबल रक्कम होऊ शकते. कोणीतरी तो काहीतरी बिझनेस बोलत होतं. बिझनेस बोला इन्कम ना. मध्ये मोडतो तो. हो, तो बिझनेस इन्कम ते मध्ये मला मोडतो. माहित नव्हतं. तो करेक्ट, कॅपिटल ते गेन मला मध्ये माहित येत नाही. नव्हतं, बिझनेस त्यामुळे इन्कम आहे तो. ते मला माहित नव्हतं. नाही तर माझ्या वाईफच्या अकाउंट मधनं घेतले असते तर ते कमी टॅक्स बसला असतं मला. बरोबर बरोबर. हा, ते बरोबर आहे. ही चांगली आयडिया आहे. आयडिया चांगली आहे. दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये घेण्याची. हो. अं, म्हणजे ते तितकंच हे कसं तेही केलंय राहील. आणि तो मला माहित इन्शुरन्स पूर्ण नव्हतं. नाही वेगळाच नाही नाही ठेवलाय, हे पण चांगलं आहे. नाही, त्याच्या खेरीज नवरा बायको दोघं मिळून HUF करा. काहीच प्रश्न हा येणार नाही. HUF ही स्वतंत्र एंटिटी होती आणि त्याचा पॅन बरोबर नंबर सगळं काढता येतं वेगळं आणि त्याच्याखाली बरोबर तुम्हाला ट्रेड करता येईल. चांगला प्रॉफिट 12 लाखापर्यंत तुम्हाला नेता येईल. बरोबर आहे. करेक्ट. ऍडिशनल एक तर इंडिव्हिज्युअलच येतो संपूर्ण समोर, त्याच्यामुळे 12 लाख आपल्याला ऍडिशनल ते वाचवण्यासाठी मिळतात. थँक्यू प्रसाद सर आणि थँक्यू बरं, नाही एव्हरीवन हे फॉर माहित नव्हतं. जॉईनिंग. हा HUFचा तो ऍडव्हान्टेज आहेच ना. आपण ग्रुपवरती पण तो डिस्कस केलाय बऱ्याच वेळेला, की ती एक इंडिव्हिज्युअल एंटिटी आपल्यासाठी तयार होते
आणि बिझनेस जर दाखवला आपण तिकडे किंवा उत्पन्न जर दाखवलं तर ते 12 लाख रुपयापर्यंत ते माफ होतं. म्हणून एक ऍडिशनल इंडिव्हिज्युअल आपल्याला 12 लाख रुपयेवाला मिळाला आणि को पार्टनर्स मध्ये त्याचा जो काही नफा असेल, इन्कम असेल ते वाटून घेतलं जातं इक्वल याच्यामध्ये. त्याच्यावर टॅक्स लागत नाही को पार्टनरला. तर बोला ना. सर मला एक विचारायचं हा. होतं की याच्यामध्ये नोन आणि अननोन इव्हेंट्स आपण विचार करू शकतो का? आता नोन इव्हेंट्स मध्ये म्हणजे माझं माहिती बरोबर आहे की नाही माहित नाही. ऑक्टोबरमध्ये इस्रायलला इलेक्शन आहे आणि नोव्हेंबरमध्ये मला वाटतं युएसची इलेक्शन आहे की ज्याचा बरोबर. रिझल्ट तर जर का आपले तात्यासाहेब गेले तर मार्केट परत वर उसळी मारू शकतं. तर हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं का? मिड टर्मला हा, असे तात्यासाहेब नाही जाणार आहे. नाही का? 2 वर्ष नाही बरं. त्यांना नाही 2 नाही वर्ष अजून आहेत. हो, ते अजून 2 नाही, वर्ष हा आहेत. फक्त त्यांचं जे असं एकांगी चाललेलं आहे ना सगळं, आता सगळी सत्ता त्यांच्या हातात असल्यासारखी आहे. तर त्याच्यावरती हो. काहीतरी कंट्रोल येईल, कारण ऑपोजिट पार्टीची मेजॉरिटी वाढेल. जर ते ऑपोजिट पार्टी हा. जर तेवढी स्ट्रॉंग झाली तर त्यांची मेजॉरिटी वाढेल, म्हणून यांची रेग थोडीशी लहान होईल. ती रेग पुसली हा. जाणार नाहीये अजून 2 वर्ष तरी. ओके ओके. ठीक हा आहे हा ठीक आहे. थँक्यू पण नाही, थँक्यू. हे जे दुसऱ्यांच्या इलेक्शनचं माहित नाही. आपल्या लोकसभा इलेक्शनला आपण नक्की करू शकतो हे. हा बरोबर आहे. नाही त्यावेळी फार बाय द बोलायला वे रेडी असतो. बाय द वे नाही ट्रम्प सांगतो तुम्हाला. ट्रम्प थर्ड इनिंग पण येईल असं प्रेडिक्शन जोरात आहे. बरोबर आहे. अरे ते वाटेल तसे हा. कायदे पण बदलवू शकतात, असंच आलेलं आहे ते सगळीकडे. हो नाही आणि ही विल फूल युएस पीपल वन्स मोर आणि तो थर्ड टाइम होईल असे खूप जोरात होऊ शकतं. प्रेडिक्शन आहे. बरोबर. नाही काय असतं अशा वेळी ज्या वेळेला इलेक्शनचा वगैरे भाग असतो त्यावेळी मार्केटचा भेगा फार वाढलेला असतो आणि ज्या वेळेला भेगा कूलडाऊन होतो त्यावेळेला तुम्ही सेलिंग जे करता त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आणि चांगला फायदा मिळतो. तो फक्त वेगावर लक्ष ठेवा. वेगा ग्राफवर तुम्ही प्लॉट करून ते फॉलो करा. नाही, पण या राईट सेकंड राईट. सेकंड सेशन मध्ये जे मुद्दे डिस्कस झाले ते नक्कीच विचार करण्यासारखे होते. मी या आपल्या आजच्या मीटिंगची लिंक अपलोड करेन, म्हणजे युट्यूबला अपलोड करून ती लिंक पोस्ट करतोच. तर हे व्हॅल्युएबल इनपुट होते सगळ्यांसाठी. आणि 1000 पॉईंट पुढचा पुट घेणं आणि किंवा आपल्या टॅक्सेशन मध्ये काही प्रॉब्लेम नसतील तर ऍक्च्युअल शेअर्स विकणं आणि रेअर कंडिशन मध्ये फ्युचर शॉर्ट करणं, अगदी सर्टन तुम्ही असाल तर, आणि तो काही दिवस फक्त रोल ओव्हर करणं, असे एक 3-4 आपण प्रोबॅबिलिटी त्या बघितल्या की ज्या आपल्याला आपला पोर्टफोलिओ हेज करण्यासाठी वापरता येऊ शकतात. थँक्यू सो मच. हे सेकंड सेशनही संपत आलंय आता आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं छान पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आभारी आहे. ग्रुपमध्ये आहोतच, आपण भेटत राहूया. उद्या सुट्टीचा दिवस आहे. हा टॉपिक आपण जरा चर्चा करू याच्यावरती, बाकीच्यांचे पण इनपुट मिळवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू वन्स अगेन. चालेल. गुड नाईट. थँक्यू सर. या सेशनलाच मजा आली. धन्यवाद. थँक्यू गुड थँक्यू नाईट. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. Thank you.